हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी चॅनल 2.0 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं उपसर्ग घटित शब्दांचे प्रकार, त्याच्यामध्ये संस्कृत, मराठी, फारसी आणि उपसर्ग आहेत. आज आपण बघणार आहोत अशा साधित शब्दांमधला प्रत्यय घटित शब्द. हा प्रत्यय घटित शब्द काय आहे आणि यामध्ये याचे प्रकार कसे पडतात हेही बघणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊ की प्रत्यय काय असतो. तर प्रत्यय असतो की शब्दाच्या सुरुवातीला लागून येणारे जे अक्षर आहे किंवा शब्द आहेत त्याला म्हणत असतात प्रत्यय. आणि तो प्रत्यय लागल्यानंतर तो पूर्णतः शब्द जो तयार होतो त्याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द. ओके, आता या प्रत्यय घटित शब्दांमध्ये याचे दोन प्रकार आहेत. ओके, दोन प्रकार कोणते आहेत? एक आहे कृदंत आणि एक आहे तद्धित. आता लक्षात घ्या, कृदंतलाच धातू साधित म्हणत असतो आपण आणि तद्धितलाच शब्द साधित असे म्हणत असतो. ओके, कृदंत तद्धित हे संस्कृतची शब्द आहेत, तर धातू साधित शब्द साधित हे आपण मराठीमध्ये स्वीकारलेली आहे. ओके, तर लक्षात घ्यायचं हे कशा पद्धतीने काम करतात याची बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया की नेमकं धातू साधित शब्द साधित हे नेमकं काय आहे ते. तर पहिलं बघू कृदंत. कृदंतला धातू साधित असं म्हणायचं. का म्हणायचं हेही बघूयात आपण. ओके, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. ओके, बघा याची व्याख्या म्हणते की धातूंना प्रत्यय लागून जे शब्द तयार होत असतात त्यांना म्हणायचं धातू साधित किंवा कृदंत. आता लक्षात घ्या, धातू म्हणजेच काय? धातू म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द. ओके, धातू म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द. मग अशा क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला जेव्हा प्रत्यय लागतो त्यापासून तयार होणारा जो शब्द आहे त्याला म्हणायचं धातू साधित किंवा कृदंत. आता लक्षात घ्या, जे कृदंत म्हणण्याचं कारण आहे की जे धातूंना जी प्रत्यय जोडली जातात त्यांना म्हणत असतात कृतप्रत्यय. ओके, कृतप्रत्यय म्हणजेच काय? क्रिया दर्शविणारे प्रत्यय. ओके, लक्षात घ्या, हे कृतप्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होत असतो त्या शब्दाला काय म्हणायचं? कृदंत किंवा धातू साधित असं म्हणायचं. हे कृतप्रत्यय जोडल्याने म्हणजेच क्रिया दर्शविणारे जे शब्द आहेत ते शब्द जेव्हा त्या शब्दाला क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला जोडले जातात तेव्हा त्या शब्दाला म्हणायचं, पूर्णतः शब्दाला म्हणायचं कृदंत किंवा धातू साधित. आता फॉर एक्झाम्पल एक गोष्ट लक्षात घ्या, हे बघा, हे जे धातू साधित आहे या धातू साधिताचं कृदंताचं एक वैशिष्ट्य आहे. ते आपण आपल्या अगोदरच्या धातू साधित या स्पेशल टॉपिकमध्ये डीपली कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला या धातू साधित आणि कृदंतविषयी अधिक माहिती, डीपली माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही आपल्या मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की तो व्हिडिओ तुम्ही पहा. ओके, लक्षात घ्या, याचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे, हे जे धातू साधित आहेत, कृदंत आहेत, हे कसे असतात? हे क्रिया अपूर्ण दर्शविणारे असतात. ओके, ज्याच्यातून क्रिया ही अपूर्ण दर्शविलेली असते तो शब्द काय असतो? धातू साधित असतो, कृदंत असतो. फॉर एक्झाम्पल कर, लिह हे शब्द आहेत, पण हे कर, लिह हे मूळ शब्द आहेत, म्हणजेच हे काय? धातू आहेत. कर, ली हे मूळ धातू आहेत. मूळ धातू याच्यासाठी की याला कसल्याही पद्धतीचा प्रत्यय लागलेला नाही. ओके, पण याला आता प्रत्यय लागणार आहे, तो पण कसा? कृतप्रत्यय लागणार आहे. कृतप्रत्यय काय असते? जे क्रिया दर्शविणारे असतात. तर या धातूला क्रिया दर्शविणारे प्रत्यय जेव्हा लागतात त्याच्यापासून काय बनत असतं? कृतप्रत्यय, एक धातू साधित शब्द बनत असतो, कृदंत शब्द बनत असतो. फॉर एक्झाम्पल कर हा धातू आहे, त्याला प्रत्यय लागला नारा. नारा, नारी, नारे असे कोणत्याही पद्धतीचे कृतप्रत्यय लागलेले आहेत. मग कर प्लस नारा त्याच्यापासून काय बनलं? करनारा. करनारा हा शब्द काय आहे? धातू साधित आहे. धातू साधित कोणत्या बेसिसवर आहे? तर त्याने करनारा या शब्दातून आपल्याला असं लक्षात येतं की तो क्रिया अपूर्ण आहे. ओके, कारण त्याला पूर्ण करण्यासाठी काय लागत असतं? हेल्पिंग वर्ब लागत असतं. हेल्पिंग वर्ब काय आहे? सहाय्यकारी क्रियापद असतं. ओके, तर लक्षात घ्या, हे जे धातू साधित आहे हे क्रिया अपूर्ण दर्शवित असतं आणि त्या क्रियेला पूर्ण करण्यासाठी त्याला सहाय्यकारी क्रियापद हे मदत करत असतं. ओके, नेक्स्ट आहे जसं की लिह हा धातू आहे, मूळ शब्द आहे तो, आणि लिह या धातूला कृतप्रत्यय जोडले, नारी हा प्रत्यय जोडला, तर लिह प्लस नारी काय झालं? लिहनारी. लिहिणारा, लिहिणारी, लिहिणारे तुम्ही कशाही पद्धतीनं करू शकतात. ओके, हे जे शब्द आहेत लिहनारी, करनारा हे कसे आहेत? हे धातू साधित आहेत, अपूर्ण शब्द आहेत, कृदंत आहेत. नारा, नारी हे काय आहेत? हे कृतप्रत्यय आहेत, क्रिया दर्शविणारे प्रत्यय आहेत.
असे की ज्याच्यातून क्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे, क्रिया ही अपूर्ण आहे. मग ह्या पूर्णतः शब्दातून आपल्याला जेव्हा अपूर्णता अशी क्रिया दर्शविली जाते, अपूर्ण क्रिया दर्शविली जाते, तो शब्द काय असतो, धातू साधित असतो. ओके, तर आय होप तुम्हाला कळालं की कृदंत किंवा धातू साधित हे कशा पद्धतीनं तयार होत असतो. ओके, नेक्स्ट बघा. ओके, आय होप तुम्हाला समजले. जरी यामध्ये काही समजलं नसेल, डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे तद्धित. आता हे तद्धित आणि तद्धितलाच आपण म्हणतो शब्द साधित. ततधित आणि शब्द साधित. तर लक्षात घ्या, यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, ही पूर्णतः प्रत्ययाच्या विरुद्ध आहे. ही पूर्णतः धातू साधितच्या विरुद्ध आहे. कशी, तर यामध्ये सरळ सरळ आहे की धातू खेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना म्हणायचं शब्द साधित किंवा तद्धित असे म्हणायचं. ओके, आता धातू खेरीज म्हणजे धातू दर्शविणारे शब्द म्हणजेच कोणते, क्रिया दर्शविणारे शब्द, क्रिया दाखवणारे शब्द सोडून इतर कोणतेही शब्द असो, त्या शब्दांना जेव्हा प्रत्यय लागले जातात त्यातून जो नवीन शब्द तयार होतो तो असतो तद्धित शब्द. त्यालाच शब्द साधित असे म्हणतात. आता लक्षात घ्या, धातू खेरीज म्हणजे कोणते, तर धातू सोडून म्हणजे क्रिया दर्शविणारे शब्द सोडून. मग त्याच्यामध्ये काय येईल, नाम येईल. नामाचे तीनही प्रकार येतील, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, तसेच सर्वनाम, विशेषण. ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या, विशेषण, क्रिया विशेषण. ओके, क्रियापद येणार नाही. क्रियापद म्हणजे काय असतं, क्रिया दर्शविणारे शब्द असतात. मग हे झालं. मग ह्या प्रकारे बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण हे शब्द काय असणार आहेत, हे या जातींमध्ये जितके पण शब्द आहेत, जितके पण प्रकार आहेत, त्या शब्दांना जेव्हा असे प्रत्यय लागून त्यातून जो नवीन शब्द तयार होणार आहे त्या शब्दाला म्हणायचं शब्द साधित किंवा तद्धित असं म्हणायचं. मग हे यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, हे असे धातू दाखविणारे शब्द याच्यामध्ये नसतात, म्हणजेच क्रिया दर्शविणारे शब्द या तद्धितमध्ये नसतात. मग यामध्ये एकतर नाम असतील, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रिया विशेषण असेल, यातील कोणतेही शब्द किंवा याच्या कोणत्याही प्रकारांपैकी एखादा शब्द येईल. नाम असेल तर कोणतेही नाम असेल, सामान्य नाम, विशेष नाम किंवा भाववाचक नाम, आणि त्या शब्दाला लागून जेव्हा एखादा प्रत्यय जोडला जाऊन ते नवीन शब्द तयार होईल त्याला म्हणायचं नामसाधित प्रत्ययघटित शब्द. ओके, तर आय होप लक्षात आलं तुमच्या की आता आपण फॉर एक्झाम्पल बघूया, जसं की कर्तव्य हे एक आहे. आता यामध्ये बघा, कर प्लस तव्य, हे तव्य हे काय आहे, प्रत्यय आहे. तर लक्षात घ्या, या दोघांचं मिळून काय झालं, कर प्लस तव्य कर्तव्य. आता हे तव्य काय आहे, प्रत्यय आहे. ओके, मग हे कर्तव्य हा शब्द काय झाला, कर्तव्य हा शब्द भाववाचक झाला, भाववाचक नाम आहे. ओके, आलं लक्षामध्ये तुमच्या, हे एक नाम आहे, भाववाचक नाम आहे. म्हणजेच काय, त्याच्यातून कोणतीतरी भावना दर्शविलेलं, त्याच्यातून असा शब्द आहे ज्याच्यातून की कोणतीतरी भावना दर्शविलेली आहे. कर्तव्य ही काय आहे, भावना आहे. ओके, जसं की चिडखोर, आता स्वभाव आहे, तो कसा आहे, चिडखोर आहे. तर यामध्ये या शब्दाला काय लागलेला आहे, खोर हा प्रत्यय लागलेला आहे आणि त्याच्यापासून काय बनलेला आहे, चिडखोर हा शब्द बनलेला आहे. तर अशा पद्धतीने हे काय बनतात, मग हे असे शब्द साधित बनत असतात, ज्याला की आपण तद्धित असं म्हणतो. ओके, तद्धित शब्द आपण सहसा नेहमी वापरत नाही, पण शब्द साधित आपण हे सहसा वापरत असतो, किंवा नामसाधित, विशेषण साधित, क्रिया विशेषण साधित असे शब्द आपण इथे वापरत असतो. पण लक्षात घ्या, पूर्णतः शब्दाचा जो मूळ अर्थ आहे तो काय आहे, शब्द साधित, त्यालाच आपण तद्धित असं म्हणतो. ओके, आय होप तुमच्या लक्षात आलेलं आहे. ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत की कृदंत, धातू साधित, तद्धित किंवा शब्द साधित हे नेमके काम कसे करतात ते. ओके, आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते. जरी यामध्ये काही समजलं नसेल, काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, तो तुमचा डाऊट नक्की क्लिअर केला जाईल. आणि हो, जर आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.